काय? या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून. राजा, असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय, परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत. मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे मानेस हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप दुसऱ्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याचप्रमाणे गतकर्मही त्याच्या बरोबर जाईल. मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्यापि यावयाची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय? ती भावी फळे आहेत, येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही. वा, छान नागसेना. कंटिन्यू करू? हा, बघा, भगवान बुद्धाने आत्म्यावर विश्वास ठेवलेला आहे की कर्मावर विश्वास ठेवलेला आहे? कशावर? कर्मावर. भगवान बुद्धाचा धम्म आत्मवादी आहे का कर्मवादी आहे? कर्मवादी. भगवान बुद्धाचा धम्म हा दैववादी आहे का अदैववादी आहे? अदैववादी. कसा आहे? अदैववादी. दैववादी आहे, अदैववादी आहे? अदैववादी. भगवान बुद्धाचा धम्म हा नशीबवादी आहे का नशीबवादी नाही? आपला बौद्ध धम्म हा कर्मावर आधारित आहे. सगळं काही कर्मच आहे. एव्हरीथिंग इज कर्म. आपण जे काही करत आहोत ते सगळं कर्मच आहे. कर्माशिवाय दुसरं काहीच नाही. हिंदू धर्मामध्ये कसं आहे? कर्म नाही, आत्मा आहे. बौद्ध धर्मामध्ये काय? आपण जेही काय करतो ते कर्म आहे. आणि हिंदू धर्मामध्ये कसं आहे? आपण जेही काय करतो ते कोण करणार आहे? आत्मा आहे. मी जेवण करत नाही, आत्मा जेवण करतो. मी चालत नाही, माझा आत्माच चालतो. मी बसत नाही, माझा आत्माच बसलेला आहे. मी झोपलेलो नाही, माझा आत्मा झोपलेला आहे. असं हिंदू धर्मामध्ये संकल्पना आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये कशी आहे? कर्म. मी चालत आहे, कर्म. मी बसत आहे, कर्म. मी झोपत आहे, कर्म. माझ्याकडून जेही काही या वर्तमान काळामध्ये होत आहे कर्म आहे. भूतकाळापासून भविष्य काळापर्यंत जेही काही आहे सगळं कर्मच आहे. एव्हरीथिंग इज कर्म. भूतकाळाचा परिणाम म्हणजे वर्तमान काळ. बरोबर आहे? भूतकाळाची संतान म्हणजे वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचे संतान म्हणजे भविष्य काळ. बघा, या ठिकाणी राजा मिलिंद आणि बनते नागसेन यांचा संवाद कर्मावर आधारित आहे. एका माणसाने आंबे लावले, आंब्याचं झाड लावलं आणि दुसऱ्या माणसाने त्या आंब्याच्या झाडाचे आंबे चोरले. समजा एक माणसाने आंबे लावले, झाड आता मोठं झालं. नंतर बी नावाच्या माणसाने ते आंबे तोडले किंवा चोरले. मग बी हा चोर आहे का नाही?
आहे की नाही? कशामुळं? कारण की त्याने आंबे चोरले. मग परिणाम कशाचा आहे? एचा आहे. बरोबर आहे की नाही? एने आंब्याचं झाड लावलं, वाढलं आणि परिणामी बेने ते आंबे चोरले. त्याच पद्धतीने आपलं आहे. ज्याप्रमाणे आपलं नाम आणि रूप हे आपलं बी आहे. काय आहे? बी आहे. नाम आणि रूप हे आपलं बी आहे आणि या नाम रूपाच्या आधारेच आपला पुढचा जन्म असतो. त्या आंब्याच्या कोईमुळे 1760 आंबे आले त्या झाडाला. त्याच पद्धतीने आपल्या एका नामरूपाच्या जन्मामुळे आणि त्या जन्मातील कर्मामुळे नंतर आपले 1760 जन्म होतात. विहारात मी विहारात. बरोबर आहे. आता नामरूप म्हणजे काय? आपलं शरीरच हे सगळं नामरूप आहे. किती घटकाने बनलेले? 4 घटकाने बनलेले. पृथ्वी, आप, तेज, वायू. बरोबर आहे. जसं समजा ह्या 4 कुई आपण लावल्या, या 4 कुईचा परिणाम काय होईल? 4 मोठे झाड होतील, है ना? 4 मोठे झाड होतील आणि त्याला कितीतरी आंबे, कितीतरी आंबे. त्याच पद्धतीने आपल्या या शरीरामध्ये 4 घटक आहेत आणि हे 4 घटकाच्या आधारे नंतर भविष्यामध्ये आपले कितीतरी जन्म होतील. कशावर आधारित? आपल्या कर्मावर आधारित. कशावर? कर्मावर आधारित. जसं तुमचं आजचं कर्म आहे तसं तुमचं उद्याचं भविष्य आहे. आज जे तुम्ही कराल उद्या ते तुम्ही भराल. आणि कर्म आपल्यासोबत वारसा म्हणून येतं. बाबासाहेबांनी या ठिकाणी काय म्हटलेले? कर्म हे वारसा आहे, कर्म ही वारसा. भगवान बुद्ध देखील तसंच म्हणतात, बाबासाहेब देखील तसंच म्हणतात. आपण काय म्हणतो? माणूस मेला की त्याच्यासोबत त्याचं कर्म पण जातं. तर बाबासाहेबांचं म्हणणं तसं नाही. बाबासाहेब म्हणतात माणूस मेला त्याच्यासोबत त्याचं कर्म जातं, असं म्हणण्यापेक्षा कर्म त्याच्यासोबत वारसा म्हणून येतं. बरोबर आहे. कर्म कसं येतं सोबत? वारसा म्हणून येतं. आई वडिलांचं काय काम आहे? माता पित्यांचं काय काम आहे? नर मादा संयोग होतो, मिलन होतं आणि परिणामी एका अर्भकाचा जन्म होतो आणि परिणामी त्यासोबतच त्याचं कर्म वारसा रूपाने त्याच्या सोबत चालत येतं. बरोबर आहे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला? तुमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्यांना मागच्या जन्माचं कर्म सोबत माझ्या काहीच नाही, असं कोणी म्हणू शकतं का? मागच्या जन्माच्या कर्मामुळेच तुम्ही माणूस म्हणून झालात आणि मागच्या जन्मातल्या वाईट कर्मामुळेच कोणी प्राणी म्हणून जन्माला. समजा तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्ही मनुष्य झालात आणि तुमच्या घरी असलेल्या वाईट कर्मामुळे एखाद्या जीवाचा वाईट जन्म झाला, म्हणजे त्याचा कुत्रा म्हणून जन्म झाला. समजलं का? तुम्ही चांगलं कर्म केलं म्हणून माणूस झाला आणि तुमच्या घरी जे कुत्रा आहे त्याने वाईट कर्म केलं म्हणून तो मनुष्यरूपी नाही का प्राणीरूपी आला. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला आता मी नीट सांगतो, तुम्ही आता माणूस आहात, माणसासारखे राहा. मला सांगता येत नाही की भविष्यात तुम्ही काय होऊ शकता आणि काय व्हाल, काही सांगता येत नाही. आज तुम्ही मनुष्य आहात, उद्या तुम्ही दुश्मनाच्या घरी जाऊन कुत्र देखील बनू शकता, पण ते आपल्याला समजून येत नाही. म्हणून आपण कधीही कोणासोबत दुश्मनी करायची नाही. मंगल मैत्री, प्रेम, करुणा, मैत्री असं आपण करा. आज जे पशुजीवन आहे, पक्षी जीवन आहे,
हे कशाचं प्रतीक आहे? पापाचंच प्रतीक आहे. बरोबर आहे. छोटे छोटे शुद्राती शूद्र हे आपल्याकडून काया वाचा मनाने जे अकुशल कर्म होतात, पाप कर्म होतात, त्याचाच तो एक परिणाम आहे. बरोबर आहे. एवढंच या ठिकाणी सांगितलेले जे तुम्हाला समजलं असेल. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा कर्मावर आधारित आहे, ना की आत्म्यावर, है ना. बरेच जण म्हणतात आम्ही कितीही पाप केलं तर चालतं, आमचा आत्मा पाहून घे, आम्ही काहीही करू द्या, हे शरीर तर मरणारच आहे, हे शरीर मेलं की मग नंतर आमचा आत्मा उडून जातो, मग आमचा आणि आत्म्याचा संबंध तुटला, मग कोण पाहून घेईन आमचं सगळं भविष्य? आत्मा. मग तो आत्मा बघत बसेल, मग तो आपला आत्मा दुसऱ्याच्या शरीरात जाईल, मग त्याचं ते पाहून घेईल. म्हणजे एक तर आपण वाईट करून आत्म्याला सोडून द्यायचं आणि म्हणायचं आत्मा आता तू तुझं पाहून घे. असा कोणता धर्म सांगतो? हिंदू धर्म. परंतु आपला धर्म तसा सांगत नाही. एवढंच. हा, नेक्स्ट पुढे वाचा. गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्म सिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते, यावर तो विश्वास ठेवित नाही. जन्म हा माता पितरांपासून आहे आणि बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते, यावर तो कसा विश्वास ठेवणार? त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंद सुत्त. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. ह्या माझ्या भाषणाला त्या निगठ्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पुनर्जन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहिती नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच माहीत नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात. देवधम्मसूत्रात ते म्हणतात, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्मांचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात. पापकर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगठ्ठांचे म्हणणे आहे. आता ओके थांबा. ठीक आहे, 14 पर्यंत वाचलं ना. आता परत 5 नंबर पासून परत वाचा. या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन
यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मींच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात. देवधम्मसुत्तात ते म्हणतात, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्मांचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात आणि पापकर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगंठांचे म्हणणे आहे. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितीपेक्षा सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीचे सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. हे आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते. याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धी पुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहे असे दाखविण्याचा अट्टहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण असते. हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांनी दरिद्री लोकांच्या दुःख स्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि वृद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्याचे विरुद्ध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवता येत नाही. साधू साधू साधू. बघा, कर्माचा सिद्धांतच पुढे देखील चालू आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये महावीर नावाचे एक व्यक्ती होते. महावीर हे कोणत्या धर्माचे संस्थापक आहेत? प्रवर्तक आहेत जैन धर्माचे. त्यांनी देखील कर्माचा सिद्धांत मांडला आणि ते देखील आत्म्याला मानायचे. भगवान बुद्धाचा शुद्ध धम्म असा आहे की आत्म्यावर आधारित कर्माचा सिद्धांत
हा हिंदू धर्माचा सिद्धांत आहे आणि आत्म्यावर न आधारलेला म्हणजे फक्त कर्मावर आधारलेला सिद्धांत म्हणजे भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. भगवान बुद्धाच्या समक्ष काही आजीवक लोक होते. आजीवक म्हणजे कोण? जे ब्राह्मण आहेत किंवा त्या काळातील जैन लोकांचा संप्रदाय पालन किंवा पाळणारे आहेत, त्याला म्हणतात आजीवक. बरोबर. आजीवक कोणाला म्हणतात? जे नवीनच आणि नुकतेच शिक्षण घेणारे आहेत. जसं आपण आपल्यामध्ये काय म्हणतो, जे नवीनच दीक्षा घेतली त्याला आपण काय म्हणतो? सामणेर म्हणतो. तसंच एखाद्या ब्राह्मण किंवा जैन धर्मामध्ये नवीनच दीक्षा घेतली तर त्याला काय म्हणतात? आजीवक. नुकतं धम्माचं प्रशिक्षण शिक्षण घेण्यासाठी त्याने दीक्षा घेतली. भगवान बुद्धाकडे ते आले आणि भगवान बुद्ध त्यांना विचारतात की तुमचा पूर्वजन्म होता की नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला? भगवान बुद्ध त्यांना विचारतात, तुमचा मागचा जन्म होता का नव्हता? ते लटकले. माहित नाही. नाही, आम्हाला काय माहिती? मग दुसरा प्रश्न काय विचारतात भगवान बुद्ध? मग तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही दोषी होते निर्दोष होते का निर्दोष होते? माहित नाही. म्हणजे हे पण माहिती नाही आम्हाला. मग तिसरा प्रश्न काय विचारला की तुम्ही या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला किंवा नाही लागला हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. तुम्हाला काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही. आणि अशा प्रकारचा तुम्ही सिद्धांत पालन करता, हे फार फार चुकीचं आहे. जैन धर्मामध्ये कसं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या कर्मामुळेच आपल्याला दुःख भोगावं लागतं. कशामुळं? कर्मामुळं दुःख भोगावं लागतं. मागच्या जन्मामध्ये जे आपण वाईट काम केलं ते आपल्याला वर्तमानात भोगावं लागतं आणि तेच आपल्याला भविष्यामध्ये पण भोगावं लागतं. मग आता साधा सिंपल फंडा आहे. आता मागच्या जन्मातले पाप जर धुवायचे असेल तर तपश्चर्या करा. बरोबर आहे की नाही? मग ते तपश्चर्या करायचे, जप करायचे, तप करायचे, संथारा घ्यायचे. आणि त्यांना काय वाटायचं की आपण जेवढे कष्ट घेतले तेवढं आपलं मागच्या जन्मातलं सगळं पाप धुवून निघलं, म्हणजे मागचं सगळं फिटलं. बरोबर आहे. आणि मग या जीवनामध्ये आपण तपस्या करून ध्यान करून मुक्ती मिळवायची, म्हणजे आपला भविष्यकाळ देखील मुक्त झाला, भविष्यकाळमध्ये येणारच नाही. त्यांची अशी देखील रूढ होती. एकतर वर्तमान काळामध्ये चांगलं कर्म करा, तपश्चर्या करा, म्हणजे तुमचे मागचे पाप फिटून जातील. आणि भविष्यकाळ जर येऊन द्यायचा नसेल, दुःख तुम्हाला येऊन द्यायचं नसेल, तर तुम्ही या जीवनामध्ये तपश्चर्या करून मुक्ती मिळवा. असं कोणाचं म्हणणं होतं? महावीराच्या आजीवकांचं. मग यांना पण भगवान बुद्ध विचारायचे की तुम्ही मागच्या जन्मातले पाप धुवायला लागले आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पाप केलेले आहे का नाही केलेले? ते म्हणायचे नाही. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दोषी होते का नव्हते? ते पण माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का हे त्याच पाप कर्माचं फळ आहे? हे पण माहिती नाही. मग अशा सिद्धांताला भगवान बुद्धाने मांडलं नाही. बरोबर आहे. भगवान बुद्धाने यांना देखील मांडलं नाही, जुमानलं नाही. भगवान बुद्धाचा सिद्धांत शुद्ध असा सांगतो की तुम्हाला आज जे भोगायला मिळतं ते तुमच्या
मागच्या कर्माचं फळ आहे, दुःख आहे, परंतु ते दुःख नाश करायचं असेल तर तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे जावं लागेल. हाच भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? तुम्हाला मागच्या जन्माचे पाप जर धुवायचे असेल तर वर्तमान काळात तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे जावं लागेल. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाज. या मार्गाप्रमाणे जर जाल तर तुमचे मागचे पाप भेटतील, मागच्या जन्मातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि या मार्गाने चालल्यानंतर तुम्ही तुमचा भविष्य काळात जन्मच होणार नाही. म्हणजे याच जीवनामध्ये, याच जीवामध्ये, याच देहामध्ये, याच वर्तमान काळामध्ये तुमची मुक्ती होईल. म्हणजे दोन्ही काळातून तुम्ही मुक्त. वर्तमान काळात तुम्हाला मुक्ती मिळेल, विमुक्ती मिळेल, विमुक्ती रस मिळेल, अमृत रस मिळेल. आणि यालाच काय म्हणतात भगवान बुद्ध? निर्वाण परम सुखम. निर्वाण एकाच कसं सुख आहे? परम सुख आहे. ते भविष्य काळात मिळतं असं नाही, इथंच मिळतं. आज पुण्य करा, आजच पाप मिळेल, पुण्य मिळेल. आज पाप करा, आजच मिळेल. भविष्यामध्ये मिळेल तेव्हा मिळेल, परंतु आज तुम्ही जे कराल ते भोगाल. जैसी करनी वैसी भरनी, है ना. आज जो बोगे कल वही आप पाओगे. आज जे जे तुम्ही चांगलं कराल शरीराने, चांगलं बोलाल तोंडाने, चांगलं सोचाल तुमच्या मनाने, ते सगळं तुम्हाला मिळणारच आहे. असं समजू नका की मी एखाद्याला शिवी दिली तर ती देखील तुम्हाला रिटर्न मिळते. तुम्ही एखाद्याला खाडकन चापण मारली तर ती देखील तुम्हाला कधी ना कधीतरी कुठं ना कुठं तरी खाडकन मिळते. तुम्ही एखाद्याला नाव ठेवा, नाव ठेवणारे परत मिळतात. उलट तुम्ही एखाद्याची प्रशंसा करा, वा तुम्ही रोज विहारामध्ये येता ग्रंथ वाचायला, वा रोज येता, रोज येता, रोज येत जा, ऐकत जा, अशी प्रशंसा करा, तुम्हाला ती प्रशंसा रिटर्न मिळेल. तुम्ही एखाद्याला म्हणा, वाव तुम्ही किती सुंदर वंदना घेता, तुमच्यासारखी वंदना कोणी घेत नाही. प्रशंसा करा. प्रशंसा करायला काय जातं? पैसे लागतात का? कोणाला प्रशंसा करायची असेल पैसे लागतात का? मुक्त असते. भगवान बुद्ध म्हणतात खरं माणसाने प्रशंसा केली पाहिजे. प्रशंसा त्याचीच करावं जे प्रशंसास योग्य आहे. उगाच येण्याची प्रशंसा करायची, वा किती हुशार आहे तुम्ही, वा उगाच त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं, असा भगवान बुद्धाला मान्य नव्हतं. ठीक आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध आपल्या कर्माबद्दल व्यक्त करतात. पुढे अहिंसा. अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे. हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रशंसा सापेक्ष होती. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुल्लंघनीय असे कर्तव्य मानणे अधिक कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्यचे असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला.
ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशांमध्ये अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिने परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहे. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. साधू साधू साधू. भगवान बुद्धाची अहिंसा म्हणजे काय? अहिंसा परमो धर्म. हे कोणत्या धर्माचं ब्रीद वाक्य आहे? जैन 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 धर्माचं. बरोबर आहे. अहिंसा परमो धर्म. हिंसा न करणं हे काय आहे? परम धर्म आहे. हिंसा करू नये. मग ती कशाचीच हिंसा करत नाही. ते तर एवढं हे करतात की तोंडाला पण ते बांधतात. हिंसा होऊ नये. का? एखादा किडा जाऊ नये, जीव जंतू जाऊ नये. एवढी अटीतटीची अहिंसा भगवान बुद्धाने सांगितली नाही. फक्त तोंडाला लावून दिखावा कधी करायचा बुद्धाने सांगितला नाही. बरं झालं भगवान बुद्धाने कितीतरी नियमापासून आम्हाला वाचवलं. म्हणजे भगवान बुद्धाने असं सांगितलं असतं हिंसाच करायची नाही. नाही तर तुम्ही हिंसा जर केली तर बेटा हो, तुम्ही भविष्यात तुमचा जन्म नरकात हवेची झालाच म्हणून समजा. असं भगवान बुद्धाने कधीही सांगितलं. हिंसा कोणाकडून होत नाही. जे आजीवक लोक चालतात, श्वेतांबर, दिगंबर किंवा शैव वैष्णव पंथाचे लोक चालतात, चालताना हिंसा होत नाही का? होतेच ना. चालताना आपल्या पायाखाली एखादा जीव मरत नाही. ते कशावरून मरतोच? कोणाच्याही पायाखालून मरतो. मी एकदा स्टोरी सांगितली होती. कोणत्या आनंद भिक्षूची? चक्षुपाल. पायाखाली जीवच मारायचे, जंतू मारायचे, मुंग्या मारायच्या. भगवान बुद्धाकडे तक्रार केली. भगवान बुद्ध म्हणतात, अरे त्याला जीव हिंसा करायची, त्याच्या मनात तशी प्रेरणा नव्हतीच. बरोबर आहे. एखादा आंधळा असेल आणि तो मुंग्यावरून चालत असेल तर त्याची भावना ही आहे का की मुंग्या माझ्या पायाखाली माराव? नाही. साफ साफ शुद्ध आहे. तो त्याचा बिचारा चालला. पण काय करता? त्याच्या पायाखाली मुंग्या आल्या म्हणा, नाही तर मुंग्या त्याच्या पायाखाली आल्या म्हणा. एकच आहे. भगवान बुद्धाचं देखील तसंच म्हणणं आहे की अहिंसा फक्त असं दाखवण्यापुरते नाही, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रतिकार करायची वेळ आली तर तेव्हा तुम्ही प्रतिकार देखील केला पाहिजे. बरोबर आहे. गांधीजी काय म्हणायचे? असं मारलं ते असं करायचं, तर असं करा. काय म्हणायचे गांधीजी? कोणी असं मारलं, एका कानाखाली मारली तर आपण दुसरा कान असा करा. एक इकडून कोण मारली भाऊ? इकडून पण मार, इकडून पण मार. गालफुगी होती. हा कोणाचा वाद आहे? गांधीवाद. पण भगवान बुद्ध काय म्हणतात? कोणी इकडून मारली तर हा घाल असा करा, असं नाही. भगवान बुद्ध म्हणतात अशा परिस्थितीत देखील तुम्ही शांत राहा. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर जास्तच होत असेल तर तेव्हा मात्र तुम्ही प्रतिकार करायला पाहिजे. बघा, सिलोन म्हणजे कोणता देश? श्रीलंका. सिलोन मध्ये अगोदर एवढे अन्याय अत्याचार सहन केले तिथल्या बौद्धांनी, इतके अन्याय अत्याचार सहन केले. तिथल्या तमिळनाडूच्या लिट्टे संघटनेने श्रीलंकेवर इतके अन्याय केले, इतके अत्याचार केले. श्रीलंकेच्या बौद्धांना तमिळ लोकांनी हिंदू करायचा प्रयत्न केला.
काही प्रसंगी सिलोन श्रीलंकेच्या लोकांनी अगोदर 1, 2, 4 वेळेस सहन केलं. नंतर श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटने शपथ खाल्ली की भगवान बुद्धाने अशी आपल्याला अहिंसा सांगितली नाही. भगवान बुद्धाने अहिंसा अशी सांगितली की जिथे अन्याय होत असेल त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि अशाच प्रकारचा प्रतिकार करायचं काम सिलोन इथल्या सरकारने आणि सरकारच्या पाठिंब्यासाठी सगळ्या प्रजाने त्यांना पाठिंबा दिला. आणि अशा पद्धतीने तिथल्या सिलोन मध्ये जे लिट्टे संघटना आतंकवादी म्हणून काम करायचे त्यांना हाणून पाडायचं काम श्रीलंकेतल्या गव्हर्नमेंट आणि लोकांनी केलं. रक्तरंजित इतिहास आहे श्रीलंकेचा, पण असं नाही. त्याच पद्धतीने ब्रह्मदेशामध्ये देखील तसंच झालेलं आहे. ब्रह्मदेशामध्ये अहिंसा अहिंसा म्हणून बऱ्याचदा त्यांनी सहन केलं, परंतु जेव्हा त्यांच्या देखील नाड्यापर्यंत आलं तर त्यांनी देखील त्या विरोधकाचा आतंकवादी संघटनेचा निषेध केला. आज ब्रह्मदेशामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन ही बौद्धांची आहे की नाही? आणि ब्रह्मदेशामध्ये आजही काही मुस्लिम लोक बौद्धांना त्रास देतात. कोणते लोक? मुस्लिम लोक बौद्धांना त्रास देतात. तर तिथल्या एका विरानवथू नावाच्या एका भिक्षूने स्वतः नेतृत्व केलं. काय नाव आहे? विरानवथू नावाच्या एका भिक्खूने नेतृत्व केलं आणि बऱ्याच भिक्खूंना देखील प्रोत्साहित केलं, लोकांना देखील जागृत केलं. आणि सगळ्या तिथल्या जे मुस्लिम संघटना त्यांना त्रास द्यायच्या त्यांना हाणून पाडायचं काम तिथल्या भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये उपासक उपासकांनी केलं. आपण कौरव सहन करू आहे की नाही? कधी कधी पोटातली गोष्ट पोटात ठेवू, परंतु तीच गोष्ट नाड्यापर्यंत आली तर मग सहन होते का? नाही. मग आपल्याला वाटतं याचा कधी जीव घेऊ, कधी मारू. एक तर मारू नाही एक तर डू हरडाय. ही कोणाची घोषणा आहे? डू हरडाय महात्मा गांधीजीची. काय म्हणतात महात्मा गांधी? ज्यावेळेस चले जाव चळवळ आंदोलनास होते स्वतंत्र भारताच्या पूर्व काळामध्ये, यांनीही नारा दिला होता, डू और डाय. करा किंवा मरा, नाही तर मरा. कशासाठी? बायकोसाठी नाही, देशासाठी. बरोबर आहे? अशा गोष्टी आजची दुनिया फार वेगळी. डू और डाय. मैं भला, मेरी बीवी भली, मेरे 2 बच्चे भले. काय म्हणतात त्याला? बाल्याची माय, बाल्याचा बाप आणि 10 बायलाची खोली. मी, बाल्याची माय, बाल्याचा बाप आणि बाल्याची 10 बायलाची खोल्या. एवढा विचार संक्षिप्त नाही. तिसरी गोष्ट काय? थायलंड मध्ये देखील बघा, थायलंड मध्ये देखील तो समुद्राच्या जवळचा देश आहे. आणि समुद्राच्या जवळचा देश असल्यामुळे समुद्रातलं जास्त ते अन्न खातात. काय मिळतं समुद्रामध्ये? सी फूड. काय मिळतं? मासे. सी फूड. समुद्रामध्ये काय मिळतं? आजगर तिकडे प्रेमाने खातात. आजगर खातात तिकडे. नाही ते प्राणी खातात. आपल्याला पाहून आणि बघूनच वाटतं की अरे हे माणसं आहे का भूत आहे, परंतु ते त्यांचं प्रिय अन्न झालेलं आहे. आणि तिकडं मांसाहार करणं म्हणजे जनरल आहे, कॉमन आहे. ते कधी मांसाहार करतात? सकाळी उठले की तेच, दुपार झालं की तेच, रात्र झाले की तेच. म्हणजे 3 टाइम त्याच्यातच आहे त्यांचं.
अशा पद्धतीने तो श्रीलंका आपला थायलंड देश आहे. मग आपण थायलंडला पण हिंसावादी देश म्हणू का? त्यांचं ते अन्न आहे. एखाद्या माणसाला जंगलामध्ये सोडलं आणि त्याला खायला काहीच नाही मिळालं, मग तो मरून जाईल की नाही? पण त्याच्या समोर मस्त भाजी करून ठेवली. काय ठेवली? भाजी करून ठेवली आणि गरम गरम बाजरीच्या भाकरी. त्याला वाटत जाऊ दे, हाडकं तर बाजूला टाकून देऊ, पण त्याच्यात आपण चुरून तरी घेऊ. 4 दिवस आपले तेवढे जगतील, आपल्याला मिळतील. बरोबर आहे, खावाच लागतं. आणि परिणामी श्रीलंका, ब्रह्मदेश, म्यानमार या देशाची तशीच परंपरा चालत आहे. ते अन्न म्हणून ग्रहण करतात, हिंसा म्हणून ग्रहण नाही करत. ओके, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने आपल्या धर्मामध्ये हिंसा आणि अहिंसा याच्यामध्ये भेद केलेला आहे. नुसता अहिंसा परमो धर्म, माता पिता सेवा परमो धर्म, गुरुजन सेवा परमो धर्म, सेवा परमो धर्म नुसतं असं म्हणून चालत नाही. प्रत्यक्षात ते अवलंबावं देखील लागतं. पुढे काय आहे अहिंसेचा खरा अर्थ? अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दांत तो क्वचितच उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधारे अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की ह्यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तींवर सोपवितो, परंतु नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान करण्या माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे, जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यामध्ये भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही, ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.
साधू साधू साधू. अहिंसेचा खरा अर्थ काय आहे? अहिंसा आणि हिंसा आपल्याला समजून येतात. अहिंसा म्हणजे काय? हिंसा न करणे. आणि हिंसा म्हणजे काय? हिंसा करणे. बरोबर आहे. आता एखादा मिलिटरी मॅन, कोणता? आर्मी. मिलिटरी मॅन, त्याच्या समोर माणूस उभा राहिलेला आहे. कोण? माणूस. आता तो त्या माणसाला मारील का? नाही. का नाही मारणार? कारण त्या माणसाने काही गुन्हा केलाच नाही ना. बळच त्याला का मारून टाकेल तो? पण त्याच आर्मी समोर एखादा पाकिस्तानातील आतंकवादी उभा राहिला. अजमल कसा? ओसामा बिन लादेन. तुम्हाला माहिती आहे का? आणखी कोण कोण? वगैरे वगैरे. आपल्या संसदेवर हल्ला करणारा तो असेल, मुंबई ब्लास्ट असेल, है ना? किती? 26/11 26/11 हल्ला 2008चा. तो जर आपल्या समोर आर्मीच्या एखादा उभा राहिला, त्याला मारायला पाहिजे की नाही मारायला पाहिजे? मारायला पाहिजे. त्याला जर नाही मारलं तर तो कित्येक लोकांचे जीव घेईल. मग या हिंसेला भगवान बुद्धाने मांडलं. अशी बुद्धाला हिंसा अभिप्रेत होती. कारण त्या आर्मीने, इंडियन आर्मीने त्या जर माणसाला मारलं नसतं तर त्याने कित्येकाचे जीव घेतले असते, 500, 1000. परंतु एका त्या माणसाचा जीव गेला म्हणून किती लोकांचे जीव वाचले? 500 ते 1000 लोकांचे जीव वाचले. अशी हिंसा भगवान बुद्धाला मान्य होती. आणखी काय आहे? भगवान बुद्धाने सर्वांवर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला कोणाची हत्या करण्याची इच्छा होणारच नाही. प्रेम करा. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कोण म्हणता असं? साने गुरुजी. बरोबर आहे की नाही? काय म्हणणं आहे त्यांचं? खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम का? कारण की आपण जर जगाला प्रेम दिलं तर त्या बदल्यामध्ये आपल्याला प्रेम मिळतं. आपण एखाद्याला हिंसा दिली तर आपल्याला बदल्यात हिंसा मिळते. आपण बदल्यात करुणा दिली तर आपल्याला बदल्यात करुणा मिळते. आपण जर एखाद्याला चांगलं बोललो तर आपल्याला कोणी चांगलं बोलणार भेटतो. भगवान बुद्धाने म्हणूनच असं सांगितलेले, पानाती पाता वेरमणी. सगळ्यात पहिलं शील आपल्याला दिलेले, हिंसा करू नका. भगवान बुद्धाने हिंसा करू नका असं त्या काळामध्ये त्यांना का म्हणावं लागलं? कारण की त्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंसाच बोकाळलेली होती. बरोबर आहे. जिकडे तिकडे बघाल तिकडे नुसते यज्ञ, आणि त्या यज्ञामध्ये गाई किंवा म्हशी किंवा बैल बोकडे इत्यादीची नेहमी हमखास कत्तल व्हायची. आणि ब्राह्मण त्या काळामध्ये मस्त मजा मारायचे. विशेष म्हणजे गाईचं मांस खाण्यासाठी ब्राह्मणाचे भांडण पण लागायचे. माहिती आहे का तुम्हाला? गाईचं मांस कोणी किती कसं कुठलं घ्यायचं याच्याबद्दल ब्राह्मणाचे भांडण लागायचे. पोटाचं तू खायचं, पायाचं तू खायचं, मी एकटाच मुंडकं खाणार. कारण की मुंडक्यामध्ये सगळी ताकद असते. बघा, तुम्ही लहानपणी कोंबड कापलं की कोंबड्याचं नरड भाजायचं चुलीत. माहित असेल, उपासकाला माहिती असते, तुम्हाला माहिती नाही. ते नरड भाजायचे, तोंड भाजायचे आणि ते सगळं बाजूला फेकून द्यायचे. आणि आतला मस्त मेंदू गर गर
तसंच बोकड्याचं देखील, बोकड्याचा चेहरा तोंड फेकून देतात असं थोडी, त्याचे देखील अनेक ते फायदे करून घेतात. तुम्हाला माहिती नसेल, परंतु ज्यांना कोणाला माहिती आहे, जाणकार आहे, तर ते मटण घेऊन जात नाही, मुंडीचे मटण द्या म्हणतात. तुम्हाला एवढं तर माहिती असेल की एखाद्याचे हाडकं दुखायला लागले की तुम्हाला काय त्या बोकड्याच्या पायात दिसतो है ना. आज पिएंगे पाया तो सुधरेंगे हमारी काया, पलट जाएंगे हमारी काया. आज आपण पाया प्यायला पाहिजे. आणि आपण सांगतो पण एकामेकाला, तुमची कंबर दुखते ना, हाड दुखताना मग प्या पाय, उकळा पाय, खा फोडू फोडू, ठोकू ठोकू खायचं. ही वस्तुस्थिती आहे. खोटं नाही बोलवलं मी, खरं बोलायला लागलो. आणि खरं बोलल्याने सख्या पुढे. पुढे डायरेक्ट आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश, संसरण. संसरण, आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण प्रवचिले नाही. भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले. असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. ते म्हणत, आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय. नागसेनाने उत्तर दिले, होय. यामध्ये परस्पर विरोधी नाही काय. नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय. नागसेन, अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे. राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज एका माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला, तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय. होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान नागसेन. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय. यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान नागसेन. साधू 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 साधू. बघा, या ठिकाणी देखील कोणाचा संवाद आहे. नागसेनाचा आणि राजा मिलिंदाचा. राजा मिलिंद हा कोणत्या देशाचा होता. बॅक्ट्रिया. कोणत्या देशाचा होता. बॅक्ट्रिया. आणि विशेष म्हणजे बॅक्ट्रिया हा देखील एक ग्रीक देशाचा एक भाग होता. बरोबर आहे. राजा मिलिंद हा बॅक्ट्रिया देशाचा एक प्रमुख राजा होता. आणि तो केवळ आणि केवळ उत्तर शोधण्यासाठी, त्याच्या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी तो कोणत्या देशामध्ये आला होता. भारत देशामध्ये आला होता. या ठिकाणी काय आहे. संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. बघा, भगवान बुद्धाने आत्मा मानला का. नाही.
भगवान बुद्धाने परमात्मा मानला का? देव मानला का? नाही. मग काही लोकांचं म्हणणं असं होतं की आपला पुनर्जन्म होतो किंवा जे संसरण होतं ते आत्म्यामुळेच होतं. कशामुळे होतं? आत्म्यामुळे. आणि भगवान बुद्धाने तर सक्त विरोध केला होता आत्म्याला, है ना. मग लोकांचे डोळे उघडले, अरे आत्म्याशिवाय पण पुनर्जन्म शक्य आहे का? तर भगवान बुद्धाचं त्याला उत्तर काय होतं? होकारार्थी. मग राजा मिलिंदाला देखील तसा प्रश्न पडतो, भगवान बुद्ध हे संसरण मानित होते काय? तर राजाने काय उत्तर दिलं? हो. मग नागसेन परत राजा काय विचारतो, ह्यामध्ये परस्पर विरोध नाही का? नागसेन म्हणतो यामध्ये काहीच नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म शक्य आहे का? नागसेन म्हणतो हो, अवश्य, अर्थातच, निश्चितच शक्य आहे. हे कसं काय शक्य आहे, मला समजावून सांगा. त्यावेळेस राजा एक उदाहरण देतो. काय उदाहरण देतो? एका दिव्याचं. समजा एक मेणबत्ती आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरी मेणबत्ती आहे. एका मेणबत्तीने आपण दुसरी मेणबत्ती पेटवतो. मग दुसरी मेणबत्ती पेटल्यानंतर पहिली मेणबत्ती दिसते का? नाही. एका मेणबत्तीमुळे आपण हजारो मेणबत्त्या पेटवू शकतो. एका दिव्यामुळे आपण हजारो दिवे पेटवू शकतो. एका दिव्यामुळे आपण 108 जे आपण दीपपूजा करतो ते आपण पेटवू शकतो. त्याच पद्धतीने माणसाच्या कर्माचं संसरण होतं, पण आत्म्याशिवाय देखील. हेच राजाने सांगितलं. आणखी दुसरं उदाहरण काय सांगितलं? एखाद्या गुरुने तुम्हाला जर कविता सांगितली, काय सांगितली कविता? जॉनी जॉनी यस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. आता मी ही तुम्हाला कविता सांगितली. मग ही मी कविता तुम्हाला सांगितली तर माझ्या तोंडातून कायमची गायब झाली का? डायरेक्ट तुमच्या डोक्यातून कॅम्प्युटर चिप सारखी फिट झाली का? म्हणजे ती माझ्याकडे पण आहे आणि तुमच्याकडे पण आहे. आणि याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध आहे का? नाही ना. बरोबर आहे की? एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली जाते, याच्यामध्ये काय आत्म्याचा हस्तक्षेप आहे का? नाही. अशा प्रकारचा भगवान बुद्ध जन्म मानतात. अशा प्रकारचा भगवान बुद्धाला पुनर्जन्म अभिप्रेत होता. ठीक आहे. पुढे गैरसमजुतीचे कारण. गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवंद भिक्खूंचा असेल. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाने म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी ते पाठ करून ठेवले, हा आपला व्यवसायच केला. त्यांना भणक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धांच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाची गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगदुप्पम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. तिसरा कन्नकट्टल सुत्तात. चौथा महातन्हा संखय सुत्तात. आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन
अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचार त्यांना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीत सोडून आलेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसडला आहे. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याचा कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेचा फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांमध्ये वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहे. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तिन्ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. साधू 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 किती कसोट्या सांगितलेल्या आहे. भगवान बुद्धाचं बुद्धवचन खरं आहे की खोटं आहे तीन यासाठी तीन कसोट्या. मग त्या कोणत्या कोणत्या एकदा परत वाचा. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांमध्ये वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहे, परंतु ते तात्पुरते. ओके. बघा, भगवान बुद्धाचं वचन. आता भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये दीक्षा घेताना सगळ्यांनी दीक्षा घेतली. ब्राह्मणांनी दीक्षा घेतली, क्षत्रियांनी घेतली, वैश्यांनी घेतली, शूद्रांनी घेतली, सगळ्यांनी दीक्षा घेतली. म्हणजे भगवान बुद्धाचा भिक्खू संघ हा महासागरासारखा होता. जशा सगळ्या नद्या, पूर्वेकडून आलेली नदी समुद्राला मिळते, पश्चिमेकडून आलेली नदी, उत्तरेकडून आलेली नदी आणि दक्षिणेकडून आलेली नदी समुद्राला मिळते. तसंच पूर्वेकडून आलेला भिक्खू संघात मिळतो, दक्षिणेकडून आलेला भिक्खू, उत्तरेकडून आलेला भिक्खू, पश्चिमेकडून आलेला, दाही देशातून आलेला भिक्खू हा भिक्खू संघामध्ये मोडतो. बरोबर आहे. मग आता सगळी खिचडी झालेली होती. बरोबर आहे. त्या काळामध्ये भिक्खू संघ सगळ्याच थरातला होता. मग काही काही भिक्खू असून देखील आज ज्याप्रमाणे भिक्खू संघ आणि भिक्खू संघामध्ये
असंच वातावरण दूषित करण्यासाठी सोडलेला RSSचा भिक्खू संघ. आता आम्ही तर खरंच सांगणार, परंतु RSSचा भिक्खू संघ काय सांगणार? खोटं सांगणार. आम्ही सांगणार भगवान बुद्धाने कर्म सांगितलं, RSSचा भिक्खू सांगणार भगवान बुद्धाने कर्म नाही आत्मा सांगितला. मग चार लोक आपले भय ऐकतात, हो गडे खरं आहे, ते पण बरोबर आहे. काय खरं शिवली म्हणते कर्म 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 रोज कर्म. अशा पद्धतीने विरोध त्याही काळामध्ये झाला. मग भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सगळेच भिक्खू झाले. सुत्त पठाण. भगवान बुद्ध जे जे बोलायचे ते ते भिक्खू संघ जशाला तसं पाठ करायचे. भगवान बुद्धाने जे जे सुत्त बोलले ते ते जशास तसं त्या अरहंताच्या मनावर छापल्या जायचं. भगवान बुद्धाने 1 तास बोलो की 2 तास बोलो, सगळं अरहंत ते कंठस्थ करायचे. परंतु त्या काळामध्ये काही असे पण भिक्खू होते. मग त्या काळातल्या भिक्खूंनी बरंच बौद्ध धर्मामध्ये बुद्धोपर्यंत बुद्धाच्या नंतर भेसळ केली. काय केली? भेसळ केली. मग आपल्याला नेमकं बुद्ध वचन हे खरं आहे की बुद्ध वचन हे खोटं आहे असं आपल्याला कदाचित समजायला वेळ लागेल. मग भगवान बुद्धाने आपल्याला जे बुद्ध वचन सांगितलं ते खरं आहे की खोटं आहे हे मानायला आपल्याला बाबासाहेबांनी 3 कसोट्या दिल्या. कोणत्या? एक म्हणजे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते, ते म्हणजे बुद्धीला विसंगत व तर्काला सोडून जे आहे ते बुद्धाचं नाही. जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं. हा पहिला नियम. जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं. काय बुद्धीला पटतं तुमच्या? हिंसा करू नका. बुद्धीला पटतं का तुमच्या? पटतं का? हिंसा करा. असं जर भगवान बुद्ध म्हणले असते हिंसा करा, जे झालं ते मी पाहून घेईल, असं भगवान बुद्धाने सांगितलं. हिंसा करू नका हे तुमच्या बुद्धीला पटतं ना? मग हे कोणाचं आहे? बुद्धाचं. जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं. दुसरी कसोटी काय? जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषकच नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडणार नाही. जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुत ते बुद्ध वचन म्हणून मानता येणार नाही. बघा, भगवान बुद्ध नेहमी बहुजन हिताय आणि बहुजन सुखायच बोलतील, है की नाही? का बहुजन दुखाय आणि बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजन अहिताय आणि बहुजन दुखाय असं भगवान बुद्ध करतील का? कधीच नाही. बहुजनांच्या हितासाठी, कल्याणासाठी, मैत्रीसाठी जे आहे ते बुद्धाचं. भगवान बुद्धाने जे जे 84,000 उपदेशामध्ये सांगितलं, 84,000 उपदेश, त्याला 84,000 स्कंद म्हणतात आणि त्या 84,000 उपदेशाला त्रिपिटक असं म्हणतात. जे त्रिपिटक पाठ करतात त्यांना त्रिपिटक धर म्हणतात. काय म्हणतात? जे त्रिपिटक पाठ करतात त्यांना त्रिपिटक धर म्हणतात. जे सूत्रपिटक पाठ करतात त्याला सूत्रधर म्हणतात किंवा सूत्र भणक म्हणतात. जे विनय पिटक पाठ करतात त्यांना विनयधर असं म्हणतात आणि जे अभिधम्म पाठ करतात त्यांना अभिधम्मधर असं म्हणतात. ह्याला म्हणतात भणक. जे त्रिपिटकाचं पाठ आणि पाठांतर करतात त्याला म्हणतात त्रिपिटकधर. बघा, काही श्रीलंकेच्या, म्यानमारच्या भिक्षूंना अशी पदवी असते, त्रिपिटकधर भिक्खू टिंब टिंब टिंब. आपले अंगुलीमाल भंतेजी देखील त्रिपिटकधर होते.
जेव्हा ते सिलोनला 1981 ते 84 पर्यंत होते, या 4 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण त्रिपिटक पाठ केलेलं होतं आणि त्यांना त्रिपिटकधर ही पदवी, संज्ञा, नामावली, बिरुदावली, त्यांना एक डिग्री देखील त्या तिथल्या राजाने त्यांना बहाल केली होती. ओके. हा, भगवान बुद्धाच्या ज्ञानाला, बुद्ध वचनाला खरं आहे की खोटं आहे मांडणारी दुसरी कसोटी म्हणजे काय? मनुष्याच्या कल्याणाला पोषक आहे असंच भगवान बुद्ध बोलतील. मनुष्याच्या कल्याणाचं नाही असं भगवान बुद्ध कधीच बोलणार नाही. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, कुणी मज वंदा अथवा कुणी निंदा, पण मी माझं काम कार्य चालू ठेवे. आणि तिसरी कसोटी काय? भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली आहे. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा स्वरूपाचे मांडले. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधी त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते. बघा, भगवान बुद्धाने जे सांगायचं होतं ते सांगितलं, परंतु जे सांगायचं नव्हतं ते त्यांनी नाही सांगितलं. जे माणसाच्या कल्याणाचं होतं ते त्यांनी सांगितलं, म्हणजे माणसाच्या अकल्याणाचं होतं ते भगवान बुद्धाने नाही सांगितलं. भगवान बुद्ध देखील त्या काळातल्या भिक्खूंची मानसिकता ओळखूनच प्रवचन करायचे. तिथले जर माणसं हुशार असतील तर भगवान बुद्ध गंभीर उपदेश द्यायचे. सुत्त पिटकामध्ये एक आपलं सुत्त आहे, महापरित्राण पाठ सुत्त किंवा महासती पठ्ठान सुत्त किंवा चुल्ल खंड सुत्त, असे गंभीर उपदेश भगवान बुद्धाने, जे गंभीर लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, पंडित लोक आहेत, हुशार आहेत, तज्ञ आहेत, विद्वान आहेत, विशेषज्ञ आहेत, अशा लोकांना भगवान बुद्धाने उपदेश दिले. आणि जे असे सर्वसाधारण आहेत, तुमच्यासारखे माझ्यासारखे, त्यांना भगवान बुद्धाने असे हलके, छोटे आणि समजण्यासारखे भगवान बुद्धाने उपदेश दिले. जे उपदेश भगवान बुद्धाला असं वाटायचं की या लोकांना हे सांगितलं पाहिजे, त्या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलं. आता समजा, पानाते पाता वेर म्हणे, हिंसा करू नये, हा भगवान बुद्धाचा नियम आहे, बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये हिंसा करा असं भगवान बुद्ध केव्हा म्हणते? जेव्हा तुमच्या गळ्यापर्यंत येईल, बरोबर आहे. म्हणजे भगवान बुद्धाने काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि काही गोष्टी सांगितल्या नाहीत, त्यालाच आपण ग्रहित केलं पाहिजे. त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धाने सगळं सांगितलं असं नाही. जे लोकांच्या कल्याणाचं होतं ते भगवान बुद्धाने सांगितलं, म्हणजे कल्याणाचं नव्हतं ते लोकांना नाही सांगितलं. जसं की भगवान बुद्धाने 84,000 उपदेश दिले हे भगवान बुद्धाने सांगितलं, आणि भगवान बुद्धाने 10 प्रश्न नाही सांगितले. कोणते ते 10 प्रश्न? अव्याकृत मन आहे, जग हे शाश्वत आहे की अशाश्वत आहे, जग हे नित्य आहे की अनित्य आहे, मेल्यानंतर आत्मा असतो की नसतो, तथागत मेल्यानंतर असतात की नसतात, किंवा तथागत असतात तर मग कसे असतात आणि नसतात तर मग कसे नसतात. ह्या 10 गोष्टीबद्दल भगवान बुद्धाने देखील वर्णन केलेलं आहे. ह्या भगवान बुद्धाच्या 3 कसोट्या आपण जाणल्या पाहिजे. जे बुद्धीला पटन ते बुद्धाचं, लोकांना करुणा, समता, ममता लोकांच्या मनाला पटेल तेच भगवान बुद्धाने सांगितलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय सांगितलं, बहुजन अहिताय बहुजन दुखाय असं भगवान बुद्धाने कधी सांगितलं. भगवान बुद्धाला जेवढं लोकांना अभिप्रेत होतं तेवढं भगवान बुद्धाने सांगितलं, आणि भगवान बुद्धाला जेवढं लोकांना अपेक्षित नव्हतं, जे 10 प्रश्न, जे अव्याकृत प्रश्न, ते भगवान बुद्धाने लोकांना सांगितलं नाही. या 3 कसोट्या आपण नेहमी जीवनामध्ये लागू केल्या पाहिजे.
आता तुम्हाला कोणी म्हणे भगवान बुद्धाने अहिंसा सांगितली, आणि कोणी असं पण म्हणेल नाही नाही भगवान बुद्धाने हिंसा सांगितली. आता तुम्हाला याचा तर भेद कळत असेल ना, भगवान बुद्धाने काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं हे तर समजतं ना. पण भगवान बुद्धाने अहिंसा सांगितली आणि हिंसाही सांगितली, पण कधी सांगितली, कुठं सांगितली, केव्हा सांगितली हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर असं म्हणायचं हिंसा करायची नाही आणि आपल्याला थोडीशी मुंगी चावली तिला असं चुरवळून टाकायचं, त्या मुंगीचं हाडण काढण मारून टाकायचं. त्याला नाही ना. आपल्याला मच्छर चावलं तर आपण त्याला उठून लावलं पाहिजे, असं फुटबॉल झाला असं नाही केलं पाहिजे. दात खाऊन असा त्या मच्छरावर टोला द्यायचा की त्याचा पूर्ण नक्षाच उमटला पाहिजे, असं भगवान बुद्धाने सांगितलं. म्हणजे हिंसा भगवान बुद्धाने कुठं सांगितली आणि कुठं नाही सांगितली याबद्दल आपण तोलून मोलून विचारपूर्वक भगवान बुद्धाची अहिंसा आणि विचारपूर्वक या 3 कसोट्या आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवल्या पाहिजे आणि अनुकरणात देखील आणल्या पाहिजे. आज आपण इथे थांबू. सर्वांनी शांत चित्ताने या ठिकाणी ग्रहण केलं, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण भगवान बुद्धाची अहिंसा काय, हिंसा काय, भगवान बुद्धाचे 4 आर्य सत्य काय किंवा 3 कसोट्या काय, हा देखील तुमच्या परीक्षेला प्रश्न हमखास मी टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एका प्रश्नाबद्दल चांगले सजग राहा, चांगले सजग व्हा आणि चांगल्या दृष्टीने चांगली परीक्षेची तयारी करा. ठीक आहे. सभी विवाचन्तो सबरोग विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी तुम्ही सगळेजण खुर्च्यावर बसलेले, सगळेजण इथं गुडघ्यावर बसा. भंतेजींचं प्रवचन ऐकताना नेहमी गुडघ्यावर बसूनच ऐकलं पाहिजे. भगवान बुद्धाचं प्रवचन राजा